वीर, हां. आज काय बनवू? चिकन पुलाव. ओके. तर आता इथे मी बासमती राईस घेतला आहे. तो छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला ठेवायचं. ज्यामध्ये जिरं, मिरे, कलमी, विलायची, मोठी विलायची, हिरव्या मिरच्या आणि तेजपान. तर याला तेलामध्ये छान असं टाकून घ्यायचं आधी. नंतर मी बारीक चॉप केलेला कांदा यामध्ये ॲड केलेला आहे. तर इकडे मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं होतं. तर इथे मी हळद, तिखट, मीठ, धणे पावडर, जिरं पावडर आणि दही आणि तसंच मी चिकन मसाला टाकून मॅरिनेट करून घेतला आहे. तर आता आपला कांदा झालेला आहे. त्यामध्ये मी इथे ॲड केलेला आहे लसूण अद्रकची पेस्ट. तर मी 2 चम्मच ॲड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे असा मसाला आपला छान शिजलेला आहे. म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट छान शिजली आहे. तेल सुटायला सुरुवात झाली आहे. तर आपण आता इथे ॲड करणार आहे ते पुदिन्याची पानं आणि टमाटर. तर रफली चॉप करून घेतला होता मी टमाटर असा लांब-लांब. तो मी इथे ॲड केला आहे आणि आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन मी इथे ॲड करून घेतलं आहे. तर आता चिकनला पण छान तेल सुटलं आहे. त्यानंतर इथे राईस आपण ॲड करून घेणार आहे. तर राईसमध्ये पाणी पण आपण आता यासोबतच ॲड करून घेणार आहे. तर याला इथे छान असं हलक्या हाताने फिरवायचं. राईस म्हणजे तुटला नाही पाहिजे असं. तर इथे छान आपण फिरवून घेतलेलं आहे. तर पाणी जितकं पाहिजे तितकं तुम्ही आपल्या राईसनुसार ॲड करू शकता इथे. तर आता मी इथे कोरिअँडर टाकून घेतलं आणि याला शिजत ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता हा छान असा याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे. पण अजून पाणी यामध्ये भरपूर आहे. म्हणजे राईस आपला झाला नाही. परत एकदा आपण छान इथे या स्टेजला फिरवून घेऊया. परत झाकून याला शिजू देऊया. तर यानंतर परत थोड्या वेळाने मी ओपन करून बघणार आहे. तर याच्यामध्ये खाली खाली पाणी आहे. वरती पाणी गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि चिकन पण थोडंसं शिजत आलेलं आहे. पण अजून व्हायचं आहे. तर राईस पण अजून थोडासा आपला व्हायचा आहे. तर त्यामुळे पुन्हा अजून आपण याला झाकून छान कमी गॅस करून आता स्टीमवर शिजू द्यायचं आहे. एक 10-15 मिनटानंतर आपण याला ओपन करणार आहे. तुम्ही बघू शकता हा इतकं छान झालं आहे. चिकन पण छान शिजलेलं आहे. मी ते चेक केलेलं आहे. गरम-गरम मस्त आणि राईस पण आपला छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आणि ही बिर्याणी मला काही जास्त वेळ लागत नाही. एकदम सिंपल इझी पद्धतीने बनवलेली आहे. आणि पुलाव आणि याला हा खायला पण तेवढाच टेस्टी लागतो. तर इथे मी असं गार्निश केलं आहे कोरिअँडर टाकून. तुम्ही बघू शकता राईस पण किती छान असा मोकळा झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. यासोबत मी केलं होतं दह्याचं कोशिंबीर, काकडी आणि ऑनियनचं. तर इझी आणि क्विक रेसिपी आहे, पटकन होणारी. तर बिर्याणीला पण टक्कर देईल एवढी छान टेस्ट याची इथे. तर आमच्याकडे तर सगळ्यांनाही आवडली होती. एकदम इझी आहे, सिंपल आहे, कमी मसाल्यांची आहे. यामध्ये काही जास्त मसाले पण यूज केलेले नाही आहे. तर भेटूया अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.